तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा सेगमेंट सेल्फी विथ बाप्पा। याच्यामध्ये आपण तुमच्या घरी जो बाप्पा विराजमान झाला आहे त्यांच्यासोबतचा फोटो लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत असतो। आणि आज कोणी कोणी लोकशाहीला आपल्या बाप्पासोबतचे सेल्फी पाठवले, फोटो पाठवले ते आपण बघूया। सगळ्यात आधी अंधेरीमधून हर्षदा पवार यांच्या बाप्पाचे फोटो आपल्याकडे आलेले आहेत। सातबंगला अंधेरी इथून हर्षदा पवार यांनी आपल्या बाप्पाचा हा फोटो लोकशाही मराठी सोबत शेअर केला आहे। सेल्फी त्यांनी लोकशाही मराठी सोबत शेअर केलेला आहे, त्याची ही दृश्य आपण बघू शकता। यानंतर आहे बाईमधून महेश खटावकर, बावधन बाई इथले महेश खटावकर यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत बाप्पासोबतचा हा फोटो लोकशाही मराठी सोबत शेअर केला। यानंतर आहे चेंबूरमधून जान्हवी विशे यांनी आपल्या सर्व सखींसोबत मैत्रिणींसोबत बाप्पासोबतचा हा फोटो लोकशाही सोबत शेअर केला आहे आणि लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर आपण त्यांच्या घरचा बाप्पा बघू शकता। त्यानंतर आहे बारामतीमधून अविनाश निकाळजे यांनी आपल्या दोन लहान चिमुकल्यांसोबत बाप्पाचा हा फोटो शेअर केला आहे, तो आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। त्यानंतर आहे सासवड पुणे इथून अशोक एकार यांच्याही घरचा हा बाप्पा, गौरींचंही आगमन त्यांच्या घरी झालेलं होतं, त्याचीही दृश्य आपल्याकडे आलेली आहे। अशोक एकार सासवड पुणे इथले। त्यानंतर आहेत बारामतीमधून सचिन बागडे यांनी आपल्या सर्व कुटुंबियांसोबत आपल्या गौराईंचा फोटो शेअर केला आहे। या ठिकाणी मोठ्या थाटामध्ये गौराईंचं आगमन झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे आहे विशाल पाटील लातूरवरून, त्यांनीही सेल्फी पाठवलेला आहे। यामध्ये त्यांची घरची मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत, कुटुंबीय या ठिकाणी दिसत आहेत आणि त्यांनी आपल्या बाप्पासोबतचा सेल्फी शेअर केला। यानंतर आहे पुण्यावरून चंद्रकला रघुवंशी, त्यांनी आपल्या घरच्या बाप्पासोबतचा फोटो शेअर केला आहे। त्याचबरोबर अश्विन रघुवंशी आणि चंद्रकला रघुवंशी यांच्या घरचा हा बाप्पा आपण लोकशाही मराठीवर बघू शकताय। त्यानंतर आहे यवतमाळवरून स्वप्नील वसंतराव इंगोले कुटुंबीय, त्यांनीही या ठिकाणी सहकुटुंब बाप्पासोबतचा हा सेल्फी शेअर केला आहे लोकशाही सोबत आणि लोकशाही मराठी त्यांच्या या सुरेख सुंदर बाप्पाचा फोटो या ठिकाणी दाखवते। त्यानंतर आहे पेण इथून स्वप्नील म्हात्रे जीते, त्यांनीही आपल्या बाप्पासोबतचा फोटो या ठिकाणी शेअर केला आहे, त्यांच्यासोबत एक चिमुकलीही आपल्याला दिसतीये। आणि यानंतर आहे गोपाळ रामा म्हात्रे आणि कुटुंब चेंबूर इथला, मुंबईच्या चेंबूर इथून गोपाळ रामा म्हात्रे आणि त्यांच्या कुटुंबियांचा हा फोटो आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। बाप्पासोबत त्यांनी सुरेख असा हा फोटो काढलाय। यानंतर आहे मनीषा सतीश पडवळ पुणे शिरूर इथून, त्यांनीही आपल्या बाप्पासोबतचा फोटो लोकशाही मराठी सोबत शेअर केलाय। यानंतर आहे सात्विक राहुल चेचर कामोठे नवी मुंबई इथले, त्यांनी आपल्या घरामध्ये अशा पद्धतीनं सुंदर असा एक देखावा सादर केल्याचं पाहायला मिळते आणि छोटा सात्विक राहुल चेचर याच्यासोबतचा हा फोटो आपण बघतोय। तर दुसरीकडे आहे रत्नागिरीवरून शार्वी दीपक केदारे, चिमुकली शार्वीचा हा फोटो लोकशाही मराठी सोबत शेअर करण्यात आला आहे। बाप्पाची प्रार्थना ती करताना आपल्याला दिसून येते, आरती करताना दिसून येते। यानंतर आहे अगस्त्य संतोष पाटील सांताक्रूजवरून, मुंबईच्या सांताक्रूज इथून अगस्त्य संतोष पाटील यांच्या घरच्या बाप्पाचे हे सुंदर फोटो आपल्याकडे आलेले आहेत। तर याच्यानंतर आहे चेंबूरवरून करण संतोष विशे यांच्या इथला हा बाप्पा, गौरींचं आगमन या ठिकाणी झालं होतं, त्याचीही दृश्य आपल्याकडे येत आहेत। कुटुंबियांनी हा सर्व फोटो पाठवलेला आहे। यानंतर आहे मुंबईमधून वंश वटकर, हा चिमुकला बाप्पाला नमस्कार करताना आपल्याला दिसतोय आणि त्याच्यासोबतचा फोटो लोकशाही मराठीवर आपण बघू शकताय। यानंतर मुंबईमधून विजेंद्र मर्चंडे यांचा फोटो आपण बघू शकतो, त्यांनी सेल्फी शेअर केला आहे लोकशाही मराठी सोबत। बाप्पा सुरेख पद्धतीने सजवल्याचं या ठिकाणी दिसतंय। तर दुसरीकडे नेरळवरून चेतन मिणमिणे यांनीही आपल्या पत्नीसह बाप्पासोबतचा हा फोटो शेअर केला आहे लोकशाही मराठी सोबत। यानंतर मुंबईमधून योगेश अरुण गावण यांनीही आपल्या बाप्पाचा फोटो शेअर केलेला आहे, तो आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर बघू शकताय। यानंतर आहे अलिबाग इथले अमृता पाटील, नारंगी अलिबाग इथले अमृता पाटील यांनी आपल्या कुटुंबासोबत हा फोटो शेअर केला। त्यानंतर आहे रायगडमधून श्रेयस धुमाळ यांनी सुद्धा सुंदर सुरेख अशी सजावट या ठिकाणी केल्याचं दिसतंय। तर वरळीमधून सुरेश नाईक यांनीही आपल्या बाप्पासोबतचा फोटो लोकशाही मराठी सोबत शेअर केलेला आहे। आणि त्याचबरोबर पुढचा जो फोटो आपल्याकडे येणार आहे तो आहे नाशिकमधून वसंत ठाकूर यांचा। वसंत ठाकूर यांनी नाशिकमधून आपल्यासोबत हा फोटो शेअर केलाय, त्यांचा बाप्पा या ठिकाणी ऐटीत विराजमान झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आणि यानंतर बदलापूरमधून हेमंत साने यांनीही आपल्या कुटुंबियांसमवेत बाप्पासोबतचे फोटो शेअर केलेले आहे, त्याची ही झलक आपण लोकशाही मराठीवर बघताय। त्यानंतर आहे रोहावरून स्वप्नील शिर्के यांनीही आपल्या
पत्नीसह बाप्पासोबतचा हा फोटो शेअर केलेला आहे आणि त्यानंतर आहे पेणवरून शकुंतला मोरे यांनीही आपल्यासोबत गौराईंचा हा फोटो शेअर केलेला आहे. तो आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.